हर हर महादेव. आज दिनांक 22 मे 2026. चारधाम यात्रेतील 11वा दिवस. खूप छान अशी सकाळ होती. ज्या महादेव मंदिरामध्ये आम्ही रात्री विश्रामासाठी होतो तेथे शौचालयाची सोय नसल्यामुळे आम्हाला शौचालयासाठी आणि आंघोळीसाठी पुढे यावे लागले. सुरुवातीला जो हँडपंप तुम्ही पाहिला, येथेच आम्ही आंघोळ वगैरे आटोपली आणि आपल्या चारधाम यात्रेला सुरुवात केली. वाटेमध्ये अशी सुंदर अशी फुले असलेली झाडं पाहायला मिळाली. वाटेतच एक पंजाबमधील युवकही भेटले. ते देखील चारधाम यात्रा तसेच बाकीची इतर तीर्थस्थळांना भेट देत होते. पुढे गेल्यानंतर नर्मदे हर येथे जाण्यासाठी रोडच्या लगतच असलेल्या एका छोट्याशा रस्त्यानं आम्हाला गंगनानी या ठिकाणी जावे लागत होते. नर्मदे कारण हर येथे एक प्रसिद्ध गंगाजीचे कुंड आहे, जे की जमदाग्नी ऋषी, जे परशुरामाचे वडील आहेत, त्यांचे तपस्यास्थळी आहे. आणि ते ज्यावेळेस वृद्ध झाले त्यावेळेस त्यांना गंगाजी येथे भेट देण्यासाठी आली. कारण ते गंगाजीच्या पाण्याशिवाय कुठल्याच पाण्याचे प्राशन करत नव्हते. त्याच्यामुळे गंगाजींना प्रार्थना करून त्यांनी येथे बोलावणी केली. येथेच बाबाजींशी गप्पा मारून आपण त्यांच्याशीच जाणून घेऊया या ठिकाणाचे महत्त्व. मित्रांनो, आज आपण येथे एका कुंडावरती आलेलो आहे. खूप छान असं कुंड आहे. आपण पाहू शकतो कशा प्रकारे हे कुंड आहे. आणि या स्थानाबद्दल आपण येथे असलेले पंडितजी त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेणार आहोत. महादेवपुरचा नमस्कार जी. हम अभी किस स्थान पर है और इनका मतलब थोड़ी सी जानकारी हमें दीजिए. अच्छा, आप नमस्कार, मेरा नाम अंकित दड्डिमरी है. मैं पुजारी हूँ गंगा जी के मंदिर में. आप अभी भारतवर्ष के उत्तराखंड राज्य के उत्तरकाशी जिले के बड़कोट तहसील के क्षेत्र में आप अभी हैं. इस स्थान का नाम गंगाणी है. ये जो है, जब आप यमुनोत्री धाम की यात्रा करते हैं तो आपको यमुनोत्री और बड़कोट के बीच में ये पड़ता है. बड़कोट से 8 किलोमीटर आगे आके. तो यहाँ के बारे में मान्यता है कि जो ये यहाँ पे आपको कुंड दिखाई दे रहा है, ये कुंड में गंगा जी का जल आता है. इसके पीछे जो है बहुत ही धार्मिक कथा जुड़ी हुई है, जो बताते हैं कि प्राचीन काल में जो है यहाँ से नज़दीक गांव में जमदग्नि ऋषि जी का आश्रम था. और वो ऋषि जो है गंगा जी के भक्त थे और केवल गंगा जल से ही पूजन अर्चन करते थे, जिसके लिए ऋषि जी नित्यपति थान गाँव से पैदल चलकर उत्तरकाशी जाते एवं गंगा जल भर के लाते, तब उसके बाद पूजा अर्चना करते थे. तो ये उनका नित्य कर्म था. किंतु जब समय के प्रभाव के कारण ऋषि जी बाद में वृद्ध हो गए और चलने में असमर्थ हो गए, तब उन ऋषि जी ने जो है इस स्थान पर तपस्या करी और गंगा जी से प्रार्थना करी कि हे माँ, अब हम वृद्ध हो गए हैं, अब हम आपके दर्शन पूजन करने के लिए नित्य प्रति इतनी दूर नहीं आ सकते हैं, तो आपकी दरी प्रकट हो जाएगी. यहीं पर तो गंगा जी उनके भक्ति से प्रसन्न हो गए, उनको तथास्तु कर दिया. इसके फलस्वरूप गंगा जी की जलधारा तब से यहाँ पे निरंतर प्रवाहित हो रही है और यमुना जी में संगम हो रहा है. और यहाँ पे एक प्राचीन कुंड है गंगा जी का और ये मंदिर है गंगा जी का. धन्यवाद. खूप सुंदर असं कुंड आणि येथेच असलेले गंगा आणि यमुना मैयाचे हे सुंदर मंदिर. खूप सुंदर असे हे मंदिर होते. येथे थोडा वेळ विश्रांती करून आणि या कुंडामध्ये आंघोळ करून या दोन्ही मातांचे दर्शन घेतले. हे ठिकाण खूप असं पौराणिक आणि धार्मिक महत्त्व असल्यामुळे येथे थोडा वेळ विश्रांती करावी असं वाटलं. येथे पोहोचल्यावर येथे असलेले साधूबाबा यांनी आम्हाला सर्वात प्रथम चहाची प्रसादी दिली. चहाची प्रसादी घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला जेवणासाठी देखील येथे थांबण्याचा सल्ला दिला. पुढे कुठे भेटेल नाही भेटेल म्हणून आम्ही येथेच थांबलो. साधारण 12 वाजता
भोजन प्रसादी झाल्यानंतर निघायच्या तयारीत असतानाच येथे थोडासा पाऊस सुरुवात झाली आणि थोडासा वारा, त्यामुळे थंड वातावरण झाले होते. साधारण 3-3:30 वाजेपर्यंत हे वातावरण असेच होते. तोपर्यंत आम्ही साधूबाबांना विचारून निघण्याच्या तयारीत होतो, पण त्यांनी आम्हाला परत येथेच थांबण्याचा सल्ला दिला. कारण वाटेमध्ये कुठे ठिकाण मिळेल नाही मिळेल याच्यामुळे त्यांनी आम्हाला इथेच थांबण्यासाठी सांगितले. आम्ही थोडासा आराम झाल्यानंतर साधारण 4-4:30 वाजता यमुनेच्या तीरावरती जाऊन थोडा वेळ तिच्याशी गप्पा मारल्या. खूप आनंद वाटत होता, कारण प्रथमच यमुनेच्या तीरावर असं बसणं होतं. खूप छान असं खळखळणारं तिचं पाणी आणि इथूनच दिसणारे सर्वात सुंदर असे नैसर्गिक दृश्य, आणि इथूनच आपल्याला हिमालयातील बर्फाच्या तेत एक पर्वतही दिसत होता, जो लांबून बर्फ असल्याचा भासत होता. आपण ते पाहू शकतो पुढे व्हिडिओमध्ये. खूप सुंदर असं ठिकाण होतं आणि आम्ही रात्रीची मुक्कामी येथेच केली, कारण पुढे जाण्यासाठी खूप वेळ झाला होता. अशा या ठिकाणांना आम्ही वाटेमध्ये भेट देणारच आहोत. त्यामुळे आपण कुठेही न जाता आपल्या चारधाम यात्रेचा आनंद घेऊ शकता. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना हर हर महादेव. रामकृष्ण हरी. जय महाराष्ट्र.